आणि मला पूर्ण खात्री आहे RSSने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही। तर ज्या रामाची पूजा केली त्या रामाच्या नावानी पूजा केली त्यांच्यामुळे संपूर्ण हे मिळायला पाहिजे होतं, मात्र ते भेटलं नाही। भगवंतानी अहंकारामुळे ते काढून घेतलं। आता घरचा आहे RSS प्रभू श्रीरामानं नरेंद्र मोदींचा पराभव केला। नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही, तर स्वतःचीच पूजा करून घेतली। आपण जर अयोध्येतला श्रीराम प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हे नरेंद्र मोदींवरच होते। त्यांनी रामाची पूजा केली नाही, त्यांनी त्यांच्या चमच्यांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली। त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला। रामायणामध्ये रावण हा अहंकारी होता, म्हणून रामाकडून त्याचा पराभव आणि वध झाला। लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला, तरी हा पराभव अर्धवट आहे। पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल। आतापर्यंत जे केलंय ते विरोधी पक्षाने आणि जनतेने केलं। तुम्ही काय केलं? बघा, ते काय त्यांचं काय दुखावलं वगैरे त्यात मला पडायचं नाहीये। संघाला या देशाच्या लोकशाहीची, सभ्यतेची, राजकीय सभ्यतेची, संस्काराची चिंता असेल तर RSSनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी। आणि मला पूर्ण खात्री आहे RSSने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही। याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे। भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे, मोदीचं अहंकारी सरकार, याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानतो। देवेंद्र फडणवीस म्हणाले की जे नेरेटिव्ह घालून जे लोक जिंकलेले आहेत ते नेरेटिव्ह जास्त दिवस चालत नाही। कोणता नेरेटिव्ह? जे लोक जिंकलेले आहेत आम्ही कोणताही नेरेटिव्ह सेट केला नाही। नरेंद्र मोदींचा आणि फडणवीस यांचा खोटारडेपणा आम्ही लोकांसमोर आणला आणि लोकांनी तो मान्य केला। 400 पार केल्यावर, जागा जिंकल्यावर आम्ही संविधान बदलू हे आम्ही म्हणालो नाही, हे तुमचेच भाजपचे लोक म्हणत होते।